गुड इव्हनिंग डिअर फ्रेंड्स, मी अमर पाटील अमर सायंटिफिक सोल्युशन्समध्ये सर्वांचं स्वागत करतो. आजचा जो नवीन विषय घेऊन आलेला आहे तो म्हणजे प्लांट्सच्या डेटाबेसविषयी. तर सर्वांना प्रथमतः नॅशनल सायन्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज हा विषय निवडायचं कारण की आज सायन्स डे आहे. संशोधनात्मक दृष्टिकोनातून असे काही डेटाबेसेस आपल्याला उपलब्ध आहेत का की त्याचा वापर करून आपण संशोधनामध्ये काही आघाडी घेऊ शकतो का किंवा आपण इम्प्रूव्हमेंट करू शकतो का. तर चला, हा डेटाबेस कोणता आहे तर त्या डेटाबेसचं नाव आहे इम्पॅक्ट. तर इम्पॅक्टचा लॉंग फॉर्म काय आहे? इंडियन मेडिसिनल प्लांट्स फायटोकेमिस्ट्री अँड थेरॅपेटिक्स. तर हा डेटाबेस उपलब्ध आहे आणि हा फ्री ऑफ कॉस्ट आहे. म्हणजे याच्यावर कोणीही जाऊन माहिती काय करू शकतं, गेन करू शकतं. तर या डेटाबेसमध्ये प्रामुख्याने कोणती माहिती मिळू शकते तर वनस्पतीची सगळी माहिती याच्यामध्ये मिळू शकते. औषधी वनस्पतींची सर्व माहिती याच्यामध्ये मिळू शकते. तर त्याच्यामध्ये त्या औषधी वनस्पतीचं नाव कोणतं आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये केमिकल्स कोणते आहेत, त्याच्यानंतर त्याचा थेरॅपेटिक यूज कुठला आहे, अलॉंग विथ रेफरन्स केमिकल स्ट्रक्चर 2D 3D फॉर्मॅटमध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. आणि हे सर्व तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे. तर ह्या डेटाबेसकडे आपण जायचं कसं? तर हे जायचं असल्याला आपल्याला गुगलवर गेल्यानंतर इम्पॅक्ट टाईप करायचं आहे. IMPPAT हे जर तुम्ही टाईप केल्यानंतर तुम्हाला इम्पॅक्टची वेबसाईट येईल. त्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स दिसतील. त्याच्यामध्ये होम दिसेल, ब्राउज सेक्शन दिसेल, बेसिक सर्च, ॲडव्हान्स सर्च आणि बाकीचे टॅब सुद्धा दिसतील. तर आपण चूज करायचं आहे बेसिक सर्च. तर बेसिक सर्चमधून आपल्याला काय माहिती मिळू शकते तर बेसिक सर्चमध्ये सुरुवातीला तुम्ही प्लांट्स फक्त चूज करू शकताय, सर्च करू शकताय, किंवा त्याच्यानंतर त्याचं केमिकल्स तुम्ही कोणतं आहे फायटोकेमिकल्स ते सुद्धा चूज करू शकताय. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये केमिकल सुपर क्लास म्हणजे अल्कलॉइड आहे, ग्लायकोसाइड आहे, टर्पिनॉइड्स आहेत ते सुद्धा वापरू शकताय. आणि फायनली थेरॅपेटिक यूज सुद्धा तुम्ही लिहून सर्च करू शकताय. तुम्हाला डिटेलमध्ये अलॉंग विथ रेफरन्स, अलॉंग विथ केमिकल स्ट्रक्चर 2D 3D फॉर्मॅटमध्ये येऊ शकतं. त्याच्यानंतरचं आहे ॲडव्हान्स सर्च. ॲडव्हान्स सर्चमध्ये काय सुविधा उपलब्ध आहे तर त्याच्यामध्ये काही फिल्टर्स आहेत. फिजिको केमिकल फिल्टर आहे, ड्रग लाईक फिल्टर आहे, केमिकल सिमिलॅरिटी फिल्टर आहे, स्कॅफोल्ड फिल्टर आहेत. तर या फिल्टरचा वापर करून आपण आणखीन त्या केमिकल विषयी किंवा त्या प्लांट विषयी, त्याच्या थेरॅपेटिक यूज विषयी खूप सारी माहिती आपण काय करू शकतो, गेन करू शकतो. आणि याचा जो वापर आहे तो आपण रिसर्च ॲडव्हान्समेंटमध्ये करू शकतो. आजकाल बघतो आपण की वनस्पती आणि वनस्पतीच्या पार्ट्सपासून मिळणारी जी औषधं आहेत त्या औषधांचा जगभर काय केला जातो, वापर केला जातो आणि त्याचे खूप चांगले परिणाम सुद्धा दिसून येत आहेत. आता हे परिणाम सर्व लोकांना समजावेत याचा रिसर्च जो चाललेला आहे तो सुद्धा ऑथेंटिकेट चांगल्या पद्धतीने सुरू आहे. त्याच्यासाठी हा चांगला डेटाबेस आहे. तर काही इन विट्रो स्टडीज आहेत, म्हणजेच की जसं आपण बघतो की इन सिलिको स्टडीज असं म्हणतात. त्याच्यामध्ये ॲडमिट स्टडी आहे, सेल पुन्हा लाईनवर स्टडी केला जातो, त्यांचा ड्रग लायकनेस स्टडी केला जातो. अशा खूप साऱ्या गोष्टी आपण बघू शकतो.